म्हणून त्या महिषाने रंभावर हल्ला केला आणि त्यामध्ये त्याला जखमी केलं आणि त्याला अशा प्रकारे जखमी केलं की तो त्या महिषावर पुन्हा वार करू शकला नाही आणि तो रंभ जो आहे तो तिथून पळू लागला। पळता पळता तो यक्षांच्या राज्यामध्ये आला। हे रंभ करंभ जे आहेत ना, यांच्या राज्यामध्ये यक्षांना अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं आणि त्यामुळे यक्षांच्या मनामध्ये रंभ आणि करंभ यांच्याविषयी आदर होता। म्हणून तो रंभ यक्षांच्या राज्यामध्ये धावत आला आणि तो तिथेच मूर्छित होऊन पडला आणि गतप्राण झाला। यक्षांना खूप वाईट वाटलं, अरे बापरे, हे काय आहे, का झालं असं महाराजांचं या। एवढ्यात तो महिषा मागून आला, त्याच्याशी यक्षांचं युद्ध झालं आणि तो महिषा त्या युद्धामध्ये मारला गेला। मात्र ती महिषी जी होती ती त्या यक्षांच्या राज्यामध्ये राजाला शरण गेली आणि ती अश्रू ढाळत होती। तेव्हा त्या यक्षाने तिला विचारलं किंवा तू अश्रू का ढाळत आहेस? तर ती म्हणाली, हे जे मृत्युमुखी पडलेले रंभ आहेत हे माझे पती आहेत। यक्षाने काय केलं, त्या रंभाविषयी त्यांच्या मनामध्ये अत्यंत प्रेम असल्यामुळे त्यांनी त्या रंभ दानवाचा अग्निसंस्कार केला, त्याला अग्नीच्या स्वाधीन केलं आणि ते पाहून ती महिषी जी होती तिला दुःख अनावर झालं आणि तिने सुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश केला। त्या अग्नीमध्ये प्रवेश तिने केल्यानंतर तिच्यापासून तिथेच महिषासूर नावाचा राक्षस उत्पन्न झाला। महिषासूर नावाचा राक्षस उत्पन्न झाला आणि जो रंभ होता त्याचा देह जळित झाल्यानंतर त्याच्यापासून रक्तबीज नावाचा दानव उत्पन्न झाला। तर महिषासूर आणि रक्तबीज या दोघांची उत्पत्ती झाली आणि ते सर्वत्र हाहाकार माजवू लागले। आपण यापुढची कथा जी आहे, मी आज आपल्याला वेळ होतोय, आपण उद्या ऐकू। महिषासूर आणि रक्तबीज, हे रक्तबीज हा जो दानव होता तो युद्धामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जर एखादं शस्त्र कुणी चालवलं तर त्याच्या रक्तामधून जे जे थेंब पडायचे रक्ताचे, त्या प्रत्येक रक्तातून त्याच्यासारखाच रक्तबीज नावाचा राक्षस उत्पन्न व्हायचा। त्यामुळे त्याच्याशी युद्ध करताना कोणीही त्याच्यावर शस्त्र चालवत नसे, त्यामुळे त्याला पराजित करण्याचा प्रश्नच येत नव्हता। आणि हा महिषासूर जो आहे त्याला मुळातच वरदान होतं की देव, दानव आणि मानव यामधील कोणत्याही पुरुषाकडून त्याचा वध होणार नाही असं वरदान त्याला अग्निदेवापासून प्राप्त झालं होतं। त्यामुळे तो सर्वत्र विजयी होत गेला, सर्वांना त्रास देऊ लागला। त्यामुळे देव मानव कसे त्रस्त झाले आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले याचं कथानक आपण उद्या ऐकू। आज आपण इथेच थांबूया। श्री स्वामी समर्थ।